आदरणीय दादांना माझ्यातर्फे आपल्या सर्वांतर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा। आज मुंडे कुटुंबियाला न्याय देण्यासाठी आपण सर्वजण दादांच्या आदेशावरून इथे जमलेलो आहोत। दादा, आपल्यावरती आम्हाला सर्वांना अभिमान आहे। मराठा समाजासाठी आपण रस्त्यावरती उतरतात, जीवाची काळजी न करता अहोरात्र उपवास करतात। पण आज आम्हाला अभिमान ह्याचा वाटतोय दादा की एक ओबीसी कुटुंबासाठी आपण आज रस्त्यावरती आणि त्यांना न्याय देण्यासाठी उतरले। दादा, मसाजोगच्या प्रकरणामध्ये आपण जर रस्त्यावरती उतरलं नसते तर त्या दिवशी गुन्हा दाखल झाला नसता। आणि आपल्या सूचनेवरून जे आपण आंदोलन केलं, फक्त बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्राची सर्व जनता ही रस्त्यावरती उतरली। हे एकमेव उदाहरण असे दादा, आज सुद्धा आपण बैठक बोलवली तर इथं फक्त मराठा समाज तर आहेच, पण इतर समाज, मुस्लिम समाज, बौद्ध समाज, ओबीसी समाज, सर्व 18 पकड जातीचं मन सुद्धा दादा आपण जिंकलेलं आहे। मसाजोगच्या प्रकरणामध्ये दादा मी बोललो होतो की हे काय जातीपातीचं भांडण नाहीये, हे विचाराचा लढा आहे। न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरलोय। आणि जो व्यक्ती आहे हा वाल्मिक कराड, ह्यांनी या जातीमध्ये, दोन जातीमध्ये जे भांडणं लावलेत त्याला ठीक करण्यासाठी आपण सर्वजण नेहमीच रस्त्यावरती उतरतो। एकीकडं खरा प्रसंग झाल्यानंतर आंदोलन करावं लागतं दादा, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं। हे पहिलं आंदोलन असं बघतो की त्याच्यामध्ये राजकारण नाही दादा, फक्त म्हणजे मी तर विरोधी पक्षातला आमदार आहे, पण प्रकाशदादा असतील, धसांना असतील किंवा भाजपचे अनेक आमदार असतील, या विषयामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदाच बोलताना दिसले दादा। वारंवार आपण सर्वांची भाषणं मी ऐकत होतो, शिवराजजी तुमचं ऐकलं होतो, जी मला तळमळ आहे। मी जे आधी जे सांगितलं की एखादी घटना खरी होऊन सुद्धा आंदोलन करावं लागतं। मुंडे कुटुंबियावरती 2-2 वर्ष झाले तरी गुन्हे दाखल होत नाही, तपास होत नाही, आणि एकीकडे लगेचच कुणावरती खोटा गुन्हा दाखल होतो। मसाजोगच्या प्रकरणामध्ये दादा मी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियासोबत रामकृष्ण बांगरांचा एक विषय मांडला होता, आपण सर्वांनी त्याला साथ दिली होती। आणि त्या कुटुंबावरती 2 खोटे 307 झाले होते, एक अॅट्रॉसिटी झाली होती आई वडिलांपासून, पण आपण सर्वांनी आंदोलन केलं म्हणून आज त्यांना सुद्धा ही रिलीफ भेटली। आणि आज फक्त एवढेच प्रकरण परळीमध्ये नाहीयेत, आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबाला भेटायसाठी सुप्रियाताई, रोहितदादा आम्ही गेलो होतो। दादा ते बोलताना एक गोष्ट तिथं असं बोलल्या आणि ते मनाला खूप लागलं की त्यांना जेव्हा न्याय भेटत नव्हता त्यांनी मनातून कळकळून ताईंनी सांगितलं की माझ्या मुलांनी शपथ खाल्ली आहे चितेवरती की जोपर्यंत मी मोठा झाल्यानंतर, जोपर्यंत मी माझ्या वडिलांच्या मारेकरांना मारणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, हा मुलगा आहे। ह्याच्यामध्ये दुःखी गोष्ट अशी आहे दादा की हे जे परळी पॅटर्न आहे, सुडाचं राजकारण, म्हणजे संदीप दिगोळेपासून किशोर फडपर्यंत, आणि झाल्यानंतर मोकाट गुन्हेगार सुटतात, आणि एखादा गुन्हा झाल्यानंतर सुद्धा सर त्याला आंदोलन करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं। पण दादा निश्चितपणे आज विश्वास आहे की आपण या सरकारला बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने जर बघितलं, मी मागेही बोललो होतो की हे जे प्रशासन खाली आहे, ज्या काही बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झालेत ते त्यांच्या पद्धतीने तत्परतेचं काम करतात, पण जे वाल्मिक कराडच्या माध्यमातून जे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणलेत दादा, ते अजून तशाच्या तसेच आहेत। जर बिंदू नावलीचा विषय प्रकाशदादा, आम्ही आणि धसांनी अजितदादांकडे बैठक ह्या संदर्भातली घेतली होती, बिंदू नावलीचा विषय जर केला दादा तर ही खालची जी अहवाल जे वरती सरकारकडे जातात, हे पूर्णपणे जी खरी परिस्थिती आहे, जेव्हा लोक आंदोलनासाठी उतरतात आपण डरकाळी फोडतात दादा, मग ते खऱ्या अर्थाने खरा अहवाल तिथं वरती जातो। आणि भविष्यामध्ये दादा या कुटुंबाला आज खऱ्या अर्थाने आपण रस्त्यावर उतरल्यापासून आणि आपण सर्वजण उपरल्यापासून आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या कुटुंबाला नक्कीच न्याय भेटेल।
आणि दादा अजून एक गोष्ट मला या कार्यक्रमाच्या निमित्त सांगण्याची, की खोटे गुन्हे जे दाखल होतात, जे मी मागं म्हणलं तर रामकृष्ण बांगरचा, दादा या सर्व विषयावरती जे परळी पॅटर्नचा विषय म्हणलं ते प्रत्येक मतदारसंघामध्ये घुसतंय. माझे एक निकटवर्तीवरती म्हणजे विजय पवार सर वरती एक गुन्हा दाखल झाला. दादा सगळ्यात आधी आमदार म्हणून मी विधानसभेच्या बाहेर तिथं सांगितले ह्याच्यावरती SIT दाखल करा. जर पीडित ला खरंच त्रास झालाय, त्यांचं खरंच तिथं आहे तर पूर्णपणे तपास करा. दादा SP ला मी रोज बोलत होतो आणि या विषयामध्ये बोलत असताना की जर त्याच्यामध्ये निघालं खरं तर तुमच्या पद्धतीने तिथं कारवाई करा. दादा माझी विनंती, आपला खूप मोठा आवाज आहे, आपण एकदा आवाज केल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठतं दादा. या विषयामध्ये सुद्धा दादा पवार सरच्या कोचिंग क्लासेस आणि स्कूलमध्ये 400 कॅमेरे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. दादा जे काही स्टेटमेंट आले त्याच्यामध्ये असं सांगितलं की 15 दिवसानंतर ते डिलीट होतं, पण फॉरेन्सिक लॅब भारतात 2 आहेत आणि त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये जेव्हापासून आपण कॅमेरे लावतो तेव्हापासून तर 3-4 वर्षाचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये निघतं. दादा जर ह्याच्यामध्ये आमच्यावरती जे आरोप केले आम्ही जर दोषी असलो तर आम्हाला सुद्धा तुम्ही 8 टाका, पण हे जे खोटे गुन्हे होतात आणि जे खरे गुन्हे होतात त्याच्यावरती आपण सर्वजण ताकदीने या कुटुंबासोबत राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो.